हाय हॅलो नमस्कार, स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व? नक्की सांगा कमेंटमध्ये। चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि आता सकाळचे 9:30 वाजले आहेत। सकाळची घरातली थोडीफार कामं आवरली आहेत, थोडीफार राहिल्यात अजून। नाश्त्याची भांडी वगैरे राहिल्यात, कपडे झालीत, कारण सकाळी पाणी आलं होतं तर मी लगेच कपडे वगैरे धुवून घेतली। आणि अर्णव गेला स्कूलला, फौजी गेले ड्युटीला, आणि कुणालचं चाललंय काही ना काहीतरी। थोडाफार अभ्यास पण दिला आहे त्याला मी। चला मग आता लागूया आजच्या व्हिडिओला। आणि आजचं माझं रुटीन काय काय आहे दाखवतं। आणि थंडी म्हणाल तर थंडी अजून काही तर कमी आली नाही। सकाळी तर खूपच थंडी वाजते। आणि आज ऊन पण असं जास्त एवढं कडक नाही, हलकंसं ऊन आलं आहे। कपडे वगैरे धुतले आहेत, पण अजून काही उन्हामध्ये नाही टाकली, कारण ऊनच एवढं छान नाही तर म्हटलं त्यानंतर थोड्या वेळानं टाकीन। चला मग आता मी नाश्ता वगैरे केलाय। त्याच्यानंतर आता मला जरा थोडंफार स्वयंपाकाची तयारी करायची आहे। आणि कुकरला ना मी राजमा लावलाय। मी आज राजमा बनवणार आहे। राजमा म्हणजे आपल्याकडे त्याला ते घेवड्याच्या शेंगा म्हणतात, बिस्किट घेवडा वगैरे म्हणतात आपल्या इकडं, आणि इथं राजमा म्हणतात। तर भाजीला काय नव्हतं तर म्हटलं चला काहीतरी वेगळं थोडं बनवावं। आणि इथं ना खूप लोक बनवतात, आणि इथं हॉटेलमध्ये वगैरे खूप फेमस आहे। तर मी म्हटलं चला मी पण ट्राय करते। मी पण थोडीशी रेसिपी बघितली आहे, तर तशीच बघून मी करते। मला काय एवढी येत नाही ती राजमाची रेसिपी, पण म्हटलं चला नवीन गोष्ट आहे तर शिकायला पाहिजे, कारण इथं सगळे लोक बोलतात छान आहे, आणि आम्ही इथं हॉटेलमध्ये वगैरे पण खाल्ली आहे, छान लागतं। चला आपण पण भाजी बनवून बघूया कशी लागते। चला मग करूया सुरुवात। आणि आता मी कणिक वगैरे मळून घेते। थोडेफार भिजली ना मग छान चपाती येतात। ते मग झालं की मग भांडी वगैरे घासून घेते, त्याच्यानंतर आपला कुकर पण गार होईल, मग आपण भाजीची पण तयारी करूया। चला मग चला आता मी कणिक मळून घेते। आणि लाईट नाही, थोड्या वेळापूर्वी लाईट गेली आहे, माहित नाही कधी येईल। चला मग आवरूया आता पटपट। इथं मी कुकरमध्ये राजमा म्हणजे शिजवून ठेवला आहे। त्याच्यानंतर एक किचन बघा किती पसारा पडलाय सगळीकडं। आणि आज नाश्त्याला मी डोसे वगैरे बनवले होते, तर चटणी बनवली, मग मिक्सरचं भांडं, बाकी सगळ्यांचे दुधाचे ग्लास, चहा कप वगैरे भरपूर अशी भांडी पडतात सकाळी पण। आणि किचन वगैरे आता क्लीन करायचं आहे। आणि ना सगळ्यात जास्त माझी सकाळी नाश्त्याची भांडीच पडतात, कारण दिवसभर एवढं नसतं, पण नाश्त्याला ना जास्तच भांडी असतात। तर बघा आता एवढी सगळी भांडी आहेत, मी आता पटपट सगळी साफ करून घेतो, आणि नंतर मी बोलते तुमच्याशी। चला मग आवरते पटपट, आणि नंतर किचन क्लीन झाल्यानंतर बोलते। आणि बघा आता किचन वगैरे आपलं पूर्ण क्लीन झालं। आणि खूप अशी भांडी होती, परातीत पण बसली नाही, त्यामुळे मी अशी खाली ठेवल्यात। खूपच भांडी होती। त्याच्यानंतर वॉश बेसिंग वगैरे सगळं क्लीन केलं। आणि चला मग आता कपडे वगैरे खाली टाकून येऊया, ऊन आले, हलका हलका कपडे सुकतील। चला मग मी ना सकाळी कपडे धुतल्यानंतर मी वॉशिंग मशीनमध्ये सुकायला टाकली होती, कारण वातावरण एवढं चांगलं नव्हतं। तर आता आपले कपडे छान सुकलेत। चला मग आता घेऊन जाऊया खाली सगळे। ठीक आहे। आणि मी ना आता कपडे घालून आली, आणि वरती आलो, बघितलं तर लाईट आली होती। तर म्हटलं चला पहिला मसाला बनवून घेऊया, जो आपल्याला राजमा बनवायचा आहे ना त्याच्यासाठी। तर बघा इथे एक मोठासा कांदा कट करून घेतलाय, टॅमॅटो आहे, आणि थोडंसं आलं आणि लसूण, हे सगळं ना थोडंसं आपल्या कढईमध्ये गरम करून घेऊया। आणि थंड झालं ना अशी छान अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची, तर आपला राजमा वगैरे टेस्टी होईल। आणि चिरून पण टाकू शकतो, पण मुलांना वगैरे असं म्हणजे कांदा वगैरे आला ना तर ते खाणार नाहीत व्यवस्थित। तर मी म्हटलं चला बारीक छान अशी पेस्ट बनवून घेईन आणि गिरवी टाईप बनवीन। चला मग आता हे सगळं भाजते, थंड करते, आणि मिक्सरला बारीक करते, त्याच्यानंतर दाखवते तुम्हाला मी मसाला कसा बनवला। चला मग। आणि एका साईडला माझी घरातली कामं चालू आहेत, आणि त्यानं कुर्णाला अभ्यास दिलाय बघा, चाललंय त्याचं निवांत अभ्यास करायचं। चला लिही पटपट। आणि अभ्यास दिला ना तर त्याच्याजवळ बसावं लागते, ना तर लगेच मग काही ना काहीतरी तो करत असतोय आगाऊपणा। तर मी म्हटलं थोडा मी मसाला वगैरे भाजून येतो, लाईट आल्या तोपर्यंत। जसं मी ती गेली परत, आणि लाईट जसं मी मसाला भाजायला टाकला तोपर्यंत लगेच लाईट गेली। आता माहित नाही कधी येते। चला मसाला वगैरे भाजून तर ठेवलाय। चल बा असं राहिली, आगाऊपणा नको। चला मग आता त्या थोडा अभ्यास घेते, नंतर बोलते। आणि चला मग आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी सुरू झाली आहे।
चला गडबड चालू झाली आहे तर चला मग आता करूया. आणि आता इथे मी राजमाला म्हणजे फोडणी देत होती, तडका देत होती. तर आता इथे मी जो मसाला वगैरे बनवला होता ना, कांदा, टॅमॅटो, लसूण, आलं, ते सगळं मिक्सरला बारीक वगैरे करून घेतलं होतं. त्याच्यानंतर तेलामध्ये थोडासा खडा मसाला, दालचिनी, लवंग, तमालपत्री वगैरे, थोडीशी मोहरी, जिरं फोडणी टाकलं. आणि त्याच्यानंतर जो आपण मसाला करून घेतला होता ना, त्याला पण मी छान असा भाजून घेतला. आणि तो भाजल्यानंतर आपण लाल तिखट टाकायचं, थोडीशी हळद, मीठ आपल्याला चवीनुसार. आणि ती राजमा आहे ना, त्यात मी 2 बटाटे पण टाकले होते. कारण मुलांना कसं बटाटा वगैरे असलं की खाऊन घेतात. तर त्याच्यामध्ये मी 1-2 बटाटा वगैरे पण टाकला होता. तर छान आता इथं मी त्याला फोडणी वगैरे दिली. आणि मस्त आता आपला इथं राजमा बनला आहे. थोडासा आता त्याला मी मसाला वगैरे शिजवून देतो. आणि जे मिक्सरचं भांडं होतं त्यात पण थोडासा मसाला होता. थोडंसं पाणी वगैरे टाकून घेतलं. आणि छान आता त्याला मी फोडणी वगैरे दिल्या. आणि मीठ थोडंसं मी राजमा जेव्हा शिजत होता ना, तेव्हा थोडंसं टाकलं होतं. त्यामुळे आता थोडंसं टाकून घेते. जर लागलं तर परत आपण टाकून घेऊया. आणि आता इथं ना मला फोन पण आला होता. एका साईडला फोनवर बोलायचं चालू होतं. आणि मला फोन वगैरे करायचा असेल ना, तर मी काहीतरी असं किचनमध्ये काम करत असते. तेव्हाच फोन वगैरे लावते. म्हणजे कसं सगळ्यांच्याबरोबर बोलता पण येतं छान आपल्याला आणि आपली कामं पण होतात. तर आता इथं आपला राजमा वगैरे फोडणी टाकला आहे. तर जो आपण म्हणजे मसाल्यासाठी घेतलं होतं ना काय आणि त्याच्यानंतर किचन कट्ट्यावरला थोडाफार पसारा कमी केला. आणि आता इथं मी कोथिंबीर वगैरे छान आता चिरून टाकली. कारण कोथिंबीर टाकली ना आपली भाजी खूप टेस्टी बनेल. आणि आता इथं माझी भाजी वगैरे बनवून झाली. आणि आता इंडक्शनच्या म्हणजे गॅसवर आहे ना तो लाईटवरला, त्याच्यावर भात वगैरे पण कुकरला लावला होता. आणि एका साईडला चपात्या वगैरे पण म्हटलं चला बनवून घेऊया. फौजी यायचं टाईम झालंच होतं. तर पटपट चपाती वगैरे पण बनवायची आहे. आणि नाही तर माझं म्हणजे डोकं पण दुखत होतं हलकं 2-3 दिवस झालं दुखतंय. आणि असं मला वाटतं की सर्दीमुळं वगैरे दुखत असेल, त्यामुळं मी जास्त लक्ष दिलं नाही. पण आता सर्दी पण हळूहळू कमी होत आली आहे, तरी पण डोकं काही अजून राहत नाही. तर फौजींना मी म्हटलं होतं बघूया टाईम भेटलं तर हॉस्पिटलला जाऊन येऊया बाहेर दाखवून. तर आता इथं आम्हाला हॉस्पिटलला पण जायचं आहे. तर त्यासाठीच मग मी पटपट आवरत होते. पण अजून असं नव्हतं नक्की की जायचं की नाही, कारण फौजी येतील त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे होईल. आणि माहीत नाही फौजी लवकर येत आहेत की वेळानं येत आहेत, त्यांच्या कामानुसार ते येतील. बघूया, मी आवरून तर बसेन आणि मग ठरलं तर मग आम्ही जाईन. चला मग आता पटपट चपाती बनवून घेते, नंतर मग बोलते. फौजी पण आले आणि आमचं जेवण वगैरे झालं. तर ना माझं डोकं ना खूपच दुखतंय, 2-3 दिवस झालं जास्त दुखा आले. असं खाली वाकलं तरी पण दुखतं. तर म्हटलं चला फौजी म्हटले जरा दाखवून येऊया. आणि जे आम्ही आणले होते ना औषध वगैरे, ते आता मला एवढं काही कमी वाटत नाही. आता इथं बाहेर आहेत एक स्पेशलिस्ट म्हणजे डोकं वगैरे आहे ना त्याच्यावरती. तर चला आपण तिथं जाऊन दाखवून येऊया. आणि कामं तर म्हणा अजून पडले तशीच, आपण फक्त जेवण केले, बाकी सगळा पसारा आहे. अर्नवला यायला अजून टाईम आहे, आता 2 वाजले, तो 3 3:15ला येतो. तोपर्यंत आम्ही जाऊन येतो, गर्दी नाही जास्त. चला मग जाऊया आपण आणि बघूया तिथं गेल्यानंतर काय काय म्हणतायत डॉक्टर. चला मग तर मी हेल्मेट वगैरे घेते आणि जाऊया. हॉस्पिटलमध्ये आलो होतो. आणि इथं 2-3 नंबर होते, जास्त पण नव्हती गर्दी. तर म्हटलं चला थोडा वेळ वेट करूया. आणि सकाळपासून ना एवढं जास्त दुखत नव्हतं, हलकं दुखत होतं. आणि नंतर दुपारनंतर ना एवढं दुखायला लागलं की मला असं खाली बघितलं, इकडं-तिकडं बघितलं तरी पण असं ठणक मारायची. तर चला आणि चला आता हॉस्पिटलमध्ये वगैरे दाखवलं आणि जाऊया आता आपण घरी, कारण अर्णव पण येईल, अर्णव यायचं टाईम पण झालं होतं. चला मग जाऊया. आणि आता इथं आमचं डॉक्टरांना वगैरे दाखवून झालं, औषध वगैरे घेतली. चला आम्ही निघालो होतो घरी. तोपर्यंत कुणालला काही ना काहीतरी खाऊ पाहिजे. आता बाहेर आलोय म्हटल्यावर कुणालला खाऊ तर घेतलाच पाहिजे. तर मी त्याला विचारत होतो काय पाहिजे, तर त्याला जे मी देत होतो ते नकोच होतं, दुसरं काही ना काहीतरी पाहिजे होतं.
तर आता इथं चाललं होतं बघायचं काय पाहिजे. आणि त्याच्यानंतर मी थोडं इथं पनीर वगैरे पण घेतलं होतं, कारण इथं पनीर ना खूप छान भेटतं. तर म्हटलं भाजी वगैरे बनवायला होईल कधीतरी, पनीर पण घेतलं. आणि त्याच्यानंतर कुणाला फायनली काहीतरी आवडलं ते घेतलं आणि आता आम्ही घरी चाललो. चला मग जाऊया. होते आणि आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. चला मग भेटूया अशाच नवीन उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय. जय महाराष्ट्र.